चला ठीक आहे. तर जसं की आपण अजेंडामध्ये पाहत होतो, आपण रिव्हिजन करूया पहिल्यांदा काल झालेल्या सगळ्या सिस्टम्स बद्दल. त्यानंतर 2S शिकू. 5S मधले जे राहिलेले 2 आहेत ते. लीन मॅनेजमेंट काय असतं, त्यातले 8 टाईपचे वेस्ट कोणते असतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर काल आपण काय शिकलो, तर काल आपण सुरुवातीला सगळ्यात पहिले शिकलो म्हणजे ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन का सुरू झालं, त्याचे कारण काय होते. जसं की आपल्या 1985 ते 91 मध्ये भारताची अर्थव्यवस्था बरीचशी डगमळीत झाली होती. त्यामुळे भारताने बाहेरच्या मार्केटला, बाहेरच्या कंपन्यांना आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला परवानगी दिली. आणि त्याचा फायदा असा झाला की आपल्याकडे भरपूर इन्व्हेस्टमेंट आली, भरपूर नवीन जॉब्स क्रिएट झाले आणि आपली इकॉनॉमी खूप पुढे निघून गेली. पण त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पण झाले. निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे की आपल्याला काही त्याचे तोटे पण झाले. तोटे असे झाले की आपलं जे फॅमिली कल्चर होतं, आपले जे सोशल व्हॅल्यूज होत्या त्या थोड्याशा कमी झाल्या. त्यानंतर आपल्या जे शेती आहे, शेतीवर थोडासा त्याचा परिणाम झाला. लोकांना आजकाल आता शेतीशिवाय जाऊन शहरामध्ये जाऊन उद्योग करण्यामध्ये किंवा शहरामध्ये जाऊन एखादी नोकरी करण्यामध्ये जास्त रस वाटायला लागला. त्याचं कारण असं आहे की ग्लोबलायझेशनमुळे जो पैसा आलेला आहे, जे अपॉर्च्युनिटीज किंवा ज्या आपल्याला वेगवेगळ्या संधी चालून आलेल्या आहेत, त्या संधीचा फायदा घेण्यासाठी लोक शहराकडे जास्त जायला लागले आणि त्याच्यामुळे शेतीवर थोडंसं त्याचा नुकसान परिणाम झाला. ठीक आहे. आता आपल्याला या बिझनेस सिस्टम ज्या आपण पाहत होतो, काल पाहत होतो, त्या का पाहिजे. तर आज जसं आपण पाहिलं की मॉल्स, वेगवेगळे मॉल्स आहेत, मोठे मोठे मॉल्स आहेत आज ग्लोबलायझेशनमुळे जे भारतामध्ये आले, त्याच्यामुळे त्या मॉल्समुळे एक प्रकार ते मॉल्स स्वतःचं प्रॉफिट कसं तयार करतात. त्यांच्याकडे ते एवढा जास्त माल असतो, एवढी मोठी जागा असते, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असते, त्यांना एवढे मोठे पैसे द्यावे लागतात लोकांना, एवढा मोठा स्टाफ असतो, तरी सुद्धा ते प्रॉफिट कसे काढतात. तर हे आपल्याला आपण त्यांच्या बिझनेस सिस्टम्स मध्ये बघितलं पाहिजे. बिझनेस सिस्टम्स मध्ये त्यांच्याकडे ते जे स्टोअर मॅनेजमेंट करतात, स्टॉक मॅनेजमेंट करतात किंवा ज्या पद्धतीने ऑफर लावतात, ज्या पद्धतीने लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे पोस्टर्स, वेगवेगळ्या टाईपचे ऍडव्हर्टाइजमेंट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो. तर यातलं सगळ्यात सोपी गोष्ट जी आपण आपल्यासाठी करू शकतो, जास्त कुठलाही पैसा त्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट न करता व्यवस्थितपणा आणणे. आता व्यवस्थितपणा कशामध्ये आणायचा, तर आपल्या असलेल्या स्टॉकमध्ये. आणि तेच आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स मध्ये पाहण्याला सुरुवात केली. तर काल आपण 5S ची पासून सुरुवात केली. 5S मध्ये आपण काय पाहिलं, 5S म्हणजे काहीही नाही. 5S मध्ये जसं की आपल्या घरामध्ये आपण वस्तू व्यवस्थित ठेवतो, ऑर्गनाइज ठेवतो, आपलं घर नीट नेटकं सुंदर दिसावं, कोणी आल्यावर त्याला चांगलं वाटावं, प्रसन्न वाटावं आणि आपल्याला सुद्धा काम करायला सोपं व्हावं. तसंच आपण आपल्या वर्क प्लेसमध्ये किंवा आपल्या शॉपमध्ये, आपल्या व्यापारी जागेमध्ये, आपण जिथेही कुठे काम करत असतो, त्या कामामध्ये त्याचा कसा उपयोग करून घेता येतील म्हणजे 5S. आता 5S आलं कुठून, तर 5S जे आहे ते जॅपनीज वर्ड आहे आणि ते जपान मधून ओरिजिनेट झालं. ओरिजिनेट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की त्यांनी, त्या लोकांनी त्याला एक नाव दिलं. व्यवस्थितपणा असणे आपल्याकडे, आपण भारतीय संस्कृतीत पहिलेपासूनच आपण त्या गोष्टींचा नक्कीच विचार करतो. पण जॅपनीज लोकांनी त्याला एक नाव दिलं. वर्ल्ड वॉर 2 नंतर जसं तुम्ही बघाल की जपान बेचिराग झालं, पण ते आज जर जपान बघाल तर जपान हे सगळ्यात प्रगत राष्ट्र. ते कशामुळे, त्यांच्या व्यवस्थितपणामुळे, त्यांच्या नीटनेटकेपणामुळे, त्यांच्या संयमी स्वभावामुळे, ते एकदम शांतपणे बोलतात समोरच्याशी, त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्समुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत आणि 5S ही त्यातलीच एक पद्धत आहे. या 5S मधले 3S आपण पाहिले. पहिला होता सैरी. सैरी म्हणजे काय, तर सॉर्ट करणे. एखादी गोष्टीत मधून ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या आणि ज्या अनुपयोगी गोष्टी आहेत किंवा ज्या त्या ठिकाणी न ठेवण्याच्या वस्तू आहेत त्या बाजूला करणे, त्याला म्हणतात आपण सेरी किंवा सॉर्ट करणे. दुसरं जे आहे ते सैतॉन. सैतॉन म्हणजे काय, तर त्या वस्तूंना व्यवस्थित पणे जागा करणे एखाद्या ठिकाणी, सेट इन ऑर्डर. ठीक आहे. तर तिसरा जो आहे तो सिसो. सिसो म्हणजे काय, तर शाईन करणे, म्हणजे ती जागा साफ करणे, क्लिनिंग करणे त्या जागेची. हे झाले 3S जे आपण काल शिकलो. आता आपले पुढचे 2S जे राहिलेले आहेत, फोर्थ एस जो आहे तो आहे सिकेत्सू. सिकेत्सू म्हणजे काय, स्टँडर्डाइज. आता स्टँडर्डाइज म्हणजे काय, तर आपण जेव्हा हे 3S पहिलेचे शिकले, 3S जे शिकले की ज्याच्यामध्ये आपण शिकलो की वस्तूंना वेगळं करायचं, त्यानंतर वस्तूंना जे आहे ते एका ऑर्डरमध्ये लावायचं जसं आपल्याला पाहिजे त्या, आणि त्याच्यानंतर ती जागा क्लीन करायची. हे झाल्यानंतर आता ती ती जर
ह्या जर 3 स्टेप आपल्याला फॉलो करायचे असतील तर आपल्याला काही वर्क प्रोसिजर्स किंवा काही लोकांसाठी काही नोटीस लावायला लागतील, काही माहिती द्यावी लागेल आणि ती माहिती लोकांना देणे म्हणजेच फोर्थ एस आहे सिकेत्सू, म्हणजे स्टँडर्डाइज करणे. म्हणजे काय की नेहमीसाठी त्याला आपल्या व्यवसायाचा एक भाग बनवणे, म्हणजे त्याच्यासाठी एक सूचना तयार करणे, एक रूल तयार करणे, याला आपण म्हणतो स्टँडर्डाइज. आता सिकेत्सू जे आहे, सिकेत्सू ही 3 फेज झाल्याशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे फोर्थ फेजला जायचं असेल, स्टँडर्डाइजला जायचं असेल तर पहिल्या 3 फेज आपल्याला करणं भाग आहे. तर ह्या 3 फेज केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा काय होतो? मेन म्हणजे आपल्याकडे जे काम करणारे लोक आहेत त्यांना त्याचा डिफरन्स जाणवतो. आपल्याला जे आपले लोक आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त एम्पॉवरमेंट देतो, त्यांच्यावरही काही जबाबदारी आपण आपल्या व्यापाराची टाकतो आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्याचं बरं वाटतं, काम करायला तिथे चांगलं होतं. त्यानंतर आपल्याकडे होणारे जे डिफेक्ट्स आहेत वेगवेगळ्या गोष्टींमुळे, व्यवस्थितपणा न ठेवल्यामुळे, स्टॉक व्यवस्थित न ठेवल्यामुळे ते ते डिफेक्ट्स कमी होतात. त्यानंतर आपले प्रॉफिट्स वाढतात आणि आपला स्टॉक व्यवस्थित राहतो. तर हे सगळे जे काही इम्पॅक्ट्स आहेत हे स्टँडर्डाइज मुळे होतं, म्हणजे की जे वर्क कल्चर आहे आपलं जे चेंज केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. ठीक आहे. आता जसं तुम्ही या फोटोमध्ये पाहिलं असेल, आपण ज्या काही चेंजेस केलेले आहेत ते लोकांना समजावून सांगणं, त्यांचे इनपुट्स घेणं आणि ते बोर्डवर लावणं, आणि आपण जो फ्लो फॉलो करणार आहे तो फ्लो, एक मिनिट मी तुम्हाला पॉइंटर, हा, तर आपण जो फ्लो फॉलो करणार आहे तो फ्लो कसा असणार आहे ह्याची कुठेतरी माहिती लावून ठेवणं, म्हणजे कोणीही नवीन जरी आला आपल्याकडे एखादा काम करणारा तर त्याला सुद्धा माहिती पाहिजे. तर हे ठरवणं याला म्हणतात स्टँडर्डाइज करणं. ठीक आहे. आता जसं तुम्ही बघाल तर तुम्ही कसं करणार स्टँडर्डायझेशन, कसं करणार? तर स्टँडर्डायझेशन करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आपल्याकडे ही असणार आहे की आपण लोकांना एक रिस्पॉन्सिबिलिटी देऊन टाकायची, त्यांची जबाबदारी त्यांना सांगून द्यायची की तू कुठल्या एरियाचं काम करशील, तू कुठल्या एरियाचं काम करशील, किंवा तू कोणतं काम करशील, असं प्रत्येकाला एक एक जबाबदारी वाटून द्यायची आणि ते आपल्या टीमला एकत्र सांगायचं. ठीक आहे, की हा ही जबाबदारी फॉलो करणार. त्यानंतर आपले प्रोसिजर्स बनवायचे की आपल्याला कसं काम कधी करायचं किंवा क्लिनिंग कधी करायचं. आता क्लिनिंग कधी करायचं ह्याची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी, एक मॅट्रिक्स बनवले, कॅलेंडर बनवले असलं पाहिजे, किंवा ह्या दिवशी या ठिकाणची क्लिनिंग झालीच पाहिजे, किंवा इतक्या इतक्या वस्तू आपल्याकडे आहेत का हे चेक झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वर्कफ्लो प्रोसिजर पण चेक करणार. त्याच्यानंतर डिस्प्ले बोर्ड्सवर ह्या सगळ्या प्रोसेसेस लावायच्या आणि त्या लोकांना दिसल्या पाहिजेत अशा ठिकाणी लावायच्या. ठीक आहे. म्हणजे आपण भिंतीवर लावल्या आणि त्याच्या पुढे वस्तूंचे रॅक ठेवून वस्तू जर झाकल्या तर त्याला काही अर्थ नाही. लोकांना जे दिसू शकतील अशा ठिकाणीच त्या प्रोसिजर्स लावल्या पाहिजेत, वर्क्स इन्स्ट्रक्शन लावल्या पाहिजेत, किंवा त्या रूल्स नोटीस लावल्या पाहिजेत की कोणी किती वाजता आलं पाहिजे, कोणाचा ड्रेस कसा असला पाहिजे, त्या वस्तू कुठे ठेवल्या गेल्या पाहिजेत याच्याबद्दलची माहिती, जी काही तुम्हाला एखाद्या बद्दलची माहिती लिहायची आहे वस्तूबद्दलची किंवा त्या प्रोसेस बद्दलची, फ्लो बद्दलची, ती सगळी माहिती इथे त्या बोर्डवर आली पाहिजे, डिस्प्ले बोर्डवर. जसं की काही ठिकाणी गुड प्रॅक्टिस काय आहे, बॅड प्रॅक्टिस काय, म्हणजे चांगलं काय असेल आणि वाईट काय असेल, या दोन्हीची उदाहरणं तुम्ही त्या बोर्डवर लावले पाहिजेत. म्हणजे लोकांना त्यातला फरक कळेल की काय केल्यामुळे काय घडू शकतं, कसं बरोबर आहे, कसं चूक आहे. बरोबर आहे चूक हे दोन्ही लोकांना सांगता आलं पाहिजे. ट्रेनिंग अँड अवेअरनेस, लोकांना नेहमी त्याच्याबद्दल माहिती देत राहा, त्यांना त्याच्याबद्दलची ट्रेनिंग देत राहा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आपलं कदाचित एवढं मोठं दुकान, आपण छोट्या दुकानात सुद्धा हे करू शकतो. वस्तू व्यवस्थित ठेवल्या, तर कोणती वस्तू कुठे ठेवली ही जर आपल्याला माहितीच नसेल त्या माणसाला, तर तो शोधण्यात वेळ घालवणार, कस्टमर वाट पाहण्यात वेळ घालवणार आणि कस्टमर शेवटी कंटाळून निघून जाणार आणि आपला सेल बुडणार. तर स्टँडर्डाइज मध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे की तुम्ही प्रत्येकाला हे सांगणार की आपल्याकडे काम कसं करायचं, कोणत्या पद्धतीने काम करायचं. आता कस्टमरची ऑर्डर घ्यायची असेल, एखाद्या आपलं मोबाईलचं रिपेअरचं शॉप आहे, आता मोबाईल रिपेअर शॉप मध्ये सुद्धा कस्टमर जेव्हा आला, त्या कस्टमर कडून ऑर्डर घेण्यासाठी काय प्रोसेस असली पाहिजे, की काही फॉर्म आहे का, तो लिहून घ्यायचा आहे का, कस्टमरची कुठे सही घ्यायची आहे का, किंवा त्याचा फोन आपण घेतल्यानंतर त्याला काही रिसिप्ट द्यायची आहे का, याची प्रोसेस जी काही असेल ती तुम्ही तिथे लिहून ठेवा आणि ती लोकांना सांगा की ही प्रोसेस आपली अशी प्रोसेस आहे, तुम्हाला हीच फॉलो करायची आहे. तर त्याच्यामुळे त्याची ट्रेनिंग आणि अवेअरनेस. आणि शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे त्याचा रिव्ह्यू करणे. रिव्ह्यू करणे म्हणजे काय, प्रत्येक वेळी त्याच्यावर पाहत राहणे की बाबा काय होतंय, आपण जे करतोय ते बरोबर आहे का, याच्यात काही अजून इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे, काही अजून बदल केले पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला अजून फायदा होऊ शकेल. तर ते रिव्ह्यू करणे, त्याचं ऑडिट करणे. ऑडिट म्हणजे शेवटी त्याचा एक रिपोर्ट बनवणे किंवा लिहून काढणे किंवा हे बरोबर आहे, हे चुकलंय. आपण त्याचा एक छोटासा रिपोर्ट बनवला पाहिजे कागदावर आणि तो रिपोर्ट सगळ्यांना दाखवला पाहिजे की बघा आपण ही अशी गोष्ट करतोय, तुमचे काही सजेशन आहेत का की आपलं कुठे चुकतंय, कुठे बरोबर होतंय.
त्याचे काही सजेशन असतील तर सांगा, आपण त्याप्रमाणे परत चेंजेस करू. तर सगळ्यांना मिळून मिसळून काम केल्यानंतरच तुमचा 5 इयर्स सक्सेसफुल होईल. तुम्ही जर एकटे किंवा नोकरांवर किंवा आपले जे लेबर किंवा वर्कर्स आहेत किंवा आपल्यासाठी काम करणारे जे आपले बंधू आहेत, त्या बंधू भगिनींना जर आपण फक्त म्हटलं की ती तुमची जबाबदारी, माझी जबाबदारी नाही, तरी पण ते चालणार नाही. आपण जे पुढचं आहे त्याच्यात तेच महत्वाचं आहे आणि तेच सांगतो मी तुम्हाला. आता 5वा जो यस आहे, जो मी तुम्हाला काल म्हटलं होतं की हा फार महत्वाचा आहे, तो म्हणजे सस्टेन करणं. आता एखादी गोष्ट, एखादी आपली जी सवय असते, ती सवय लागणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सस्टेन होणे. आणि ही 5 ची जी सवय आहे ती आपल्याला लागली पाहिजे. याच्यासाठी हा 5वा एस खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण कसं सस्टेन करतोय. आता तुम्ही जर या चित्रामध्ये बघितलं असेल तर हे बघा, हे काटे चमचे ठेवलेले आहेत. आता काटे चमचे ठेवायची त्यांची पद्धत जी तुम्ही बघितली, तर त्याच्यासाठी त्यांनी एक मोल्डमध्ये एक छोटासा ट्रेज आणून ठेवला, की ज्याच्यामुळे तुम्ही ते अस्ताव्यस्त जे ठेवणार आहेत काटे चमचे, ते अस्ताव्यस्त राहणार नाही. ते कसे ठेवायचे जरी म्हटलं तरी पण ते व्यवस्थितरित्याच राहतील, याची काळजी घेतलेली आहे. ठीक आहे. सगळ्यांना माझा आवाज येतोय, काही प्रॉब्लेम नाही ना? सगळ्यांना दिसतोय व्यवस्थित? एकदा यस करून द्या चॅट बॉक्समध्ये. आवाज फार हळू येतोय सर. हळू येतोय? ठीक आहे. येस आता आवाज येतोय का क्लिअर? हॅलो, आवाज येतोय का येस आता? सर. ओके ओके, येस सर, धन्यवाद. येतोय. धन्यवाद. येतोय सर, येतोय. ओके ओके, चालेल, ठीक आहे. हा, तर आता आपण पुढे जाऊया. तर सस्टेन म्हणजे काय, तर ही जे आपण 5 इयर्स करणार आहेत, हे 5 इयर्स बऱ्याच वेळेपर्यंत, कारण आपण स्टँडर्डाइज केलं. स्टँडर्डाइज म्हणजे काय, लोकांना आपण सांगितलं की तुम्हाला असं केलं पाहिजे, आणि कदाचित आपण ते महिनाभर चालवलं सुद्धा, आणि महिन्याभरानंतर आपण स्वतःच ते सोडून देणं सुरू केलं किंवा लक्ष देणं सोडून दिलं, तर काय होईल, पुन्हा आपण त्याच ठिकाणी येऊ जिथे आपण सुरुवात केली होती. आणि जे काय केलेले मेहनत आहे किंवा जी काय केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, ती सगळी वाया जाईल त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळे सस्टेन करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे काय होईल, एक तर सस्टेन जर तुम्ही करत राहिले, आणि कोणतीही सवय जर तुम्ही 21 दिवस लावू शकले, तसंच आपण जर समजा कोणतीही हे जे 5 इयर्सचे प्रोसेस आहे, ही जर आपण पुढचे 6 महिने जर आपल्याकडे फॉलो करत राहिलो, तर विश्वास ठेवा, ही सवय तुम्ही कधीच सोडणार नाहीत, उलट तुम्ही पुढेच जात राहाल. तर त्याच्यामुळे तुम्ही ही सवय जर तुम्हाला सोडायची नसेल, तर तुम्हाला ती सस्टेन करत राहावी लागेल. आणि त्याच्यामुळे काय होईल, मेन म्हणजे आपल्याकडे असणारे सगळ्यांचा एकतर आत्मविश्वास वाढेल, त्यांना काम करायला मजा येईल तिथे, आणि आपलं त्यामुळे प्रॉफिट वाढेल. आता प्रॉफिट कसं वाढतं तेही मी सांगतो. सस्टेनसाठी मेन तुम्ही काय करणार, तुम्ही एकतर प्रत्येकाला 5 इयर्स करण्यासाठी वेळ द्या. म्हणजे असं म्हणू नका की तो जर आवरून ठेवतो, म्हणजे प्रत्येकाला एक एक रिस्पॉन्सिबिलिटी द्या, त्याची एक जबाबदारी द्या, की आज तू हे काम करणार आहेस, तर तुझ्या या कामाच्या समजा 10 तास आपल्याकडे कोणी काम करत असेल, त्यातले 2 तास तुम्ही आज ह्या ठिकाणी क्लिनिंगच काम करणार. एक माणूस त्याच्यासाठी समजा 2 तास त्याचे तो आपण देतो. असं आपण जर आपल्याकडे 10 लोक असतील, तर आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लोकांचे जर एक ठरवून दिलं की ह्या वेळी हा माणूस इथला काम करणार, तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि 5 इयर्स सस्टेन होईल. दुसरं म्हणजे काय, ऍज अ ओनर, ऍज अ मी स्वतः, मी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, मी त्याचं एक्झाम्पल सेट करेल. जर, कारण की आपला टॉप डाऊन अप्रोच असतो इंडियामध्ये. पहिलं मेन काय, आपल्याकडे भारतीय लोकांकडे एक आहे की जर माझा सिनियर करत असेल तर मी नक्की करणार, जर मालक करत असेल तर नोकर नक्की करणार, मग ती कोणती गोष्ट. मग त्याच्यासाठी आपल्याला 5 इयर्सची सवय स्वतःपासून सुरू करावी लागेल. तर ते फार महत्वाचं आहे की स्वतःपासून सुरुवात करणे. ओके. त्यानंतर ज्यांनी चांगलं काम केलं 5 इयर्स साठी, त्या लोकांना बक्षीस द्या, काही ना काही बक्षीस द्या, सर्टिफिकेट द्या, काही छोट्या भेटवस्तू द्या, किंवा काही त्याला एखादं काही त्याचं नावाचं कुठेतरी उल्लेख करा, त्याचा फोटो लावा एखाद्या बोर्डवर, डिस्प्ले बोर्डवर, की आमचा एम्प्लॉई ऑफ द मंथ, एम्प्लॉई ऑफ द वीक, असं काही तुम्ही रिवॉर्ड करू शकता, की ज्याच्यामुळे त्याला बरं वाटेल की हो, मी केलेल्या कामाचं रेकग्निशन झालं आणि त्याच्यामुळे मला हे मिळालं. तर तो अजून जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने पुढच्या वेळेस तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करू शकेल. आणि लोकांना 5 इयर्स फॉलो करण्यासाठी मोटिवेट करा, हे फार महत्वाचं आहे. की जसं की सांगत राहा त्यांना की अरे, हे थोडंसं आपण असं केलं तर जास्त चांगलं होईल, म्हणजे पॉझिटिव्ह पद्धतीने सांगा. असं सांगू नका की त्याच्यावर तुम्ही ओरडून, अरे हे इथे का ठेवलंस, ते तिथे काय. ओरडण्यापेक्षा आपण त्याला जर कन्स्ट्रक्टिव्ह आणि जास्त चांगल्या पद्धतीने सांगितलं, तर तो नक्कीच त्याचा मोटिवेट होऊन जास्तीत जास्त
कॉन्ट्रीब्युशन करेल. ठीक आहे. आता डिस्प्ले गुड अँड बॅड थिंग, जसं की मी तुम्हाला मागच्या आपल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं की चांगल्या आणि वाईट गोष्टी डिस्प्ले करा, त्यामुळे लोकांनाही कळतं की आपल्याला काय करायचंय काय करायचं नाही. तर त्याच्यामुळे सस्टेन हा एक त्यातला इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो 5S जर आपल्याला पुढे चालूच ठेवायचा असेल त्यासाठी सस्टेन. आणि हे आपण 5S करायचं का? शेवटी आपल्यासाठी फायदा याच्यातून प्रॉफिट जनरेट होणार, पैसा आपल्याला परत येणार आहे, जो हिडन प्रॉफिट आहे, बघत नाही, दिसत नाही आपल्याला, तो प्रॉफिट आपल्याला याच्यातून मिळणार आहे. ठीक आहे. तर तो एक महत्वाचा पॉइंट आहे, त्यामुळे 5S फॉलो केलं पाहिजे, रेकमेंडेड आहे. म्हणजे प्रत्येक जण सांगेल की 5S नक्की फॉलो केलं पाहिजे, जसं आपण घरामध्ये करतो तसंच. ठीक आहे. तर ह्या 5 स्टेप्स आहेत ज्या आपण आता शिकलो. पहिली आहे सॉर्ट, दुसरी आहे सेट इन ऑर्डर किंवा स्टोअर, आता इथे लिहिलंय. तिसरं आहे शाईन, म्हणजे स्वच्छ करणे, स्वच्छता करणे. स्टँडर्डाइज, वर्क प्रोसिजर्स बनवणे किंवा रूल्स बनवणे किंवा नोटीस बोर्डवर लिहिणे की काय करायचंय काय नाही करायचंय. आणि सस्टेन करणे, म्हणजे की आपलं जे आहे ते फॉलो करणे, कंटिन्युअस फॉलो करणे. तर ह्या 5 स्टेप्स आपण फॉलो केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपली जी काम करण्याची पद्धत आहे ती चांगली होऊन त्याचा आपल्याला प्रॉफिटमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. आता हे काही पोस्टर्स आहेत, आता मी जस्ट तुम्हाला फोटोसाठी दाखवलं. हे पोस्टर्स तुम्ही असे बनवून घेऊ शकता आणि तुमच्या दुकानांमध्ये, तुमच्या जागेमध्ये, वर्कशॉप प्लेसेसमध्ये, ऑफिसेसमध्ये लावू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच कळेल की 5S असतं काय, आणि सगळ्या लोकांना कळाल्यामुळे त्याचं ते फॉलो करायला नक्कीच मोटिवेट होतील आणि फॉलो करतील. तर त्यामुळे आपण अशा पोस्टर्स सुद्धा आपल्याकडे लावू शकतो. ठीक आहे. तर मी हे तुम्हाला पाठवून देईल, त्यामुळे काही लिंक्स, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही लावू शकता. थोडे आणि एक घास. हॅलो, कोणाचा तरी माईक चालू आहे. ओके, आतापर्यंत समजतंय? काही प्रॉब्लेम आहे 5S मध्ये आपल्याला समजून घ्यायला? काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. बेनिफिट्स काय आहेत आता, म्हणजे आपले फायदे काय 5S मुळे होणारे. आता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा बेनिफिट म्हणजे आपले जे होणारे वेस्ट आहेत किंवा काही वेस्टेजेस होतात आपल्याकडे, ते कमी होतात. मग त्याच्यात आपले वेस्ट कोणते आले? वेस्ट आपले प्रोडक्टमुळे, म्हणजे एखाद्या वस्तूला ठेवण्यामुळे होणारे वेस्टेज आले. आपला जाणारा वेळ सुद्धा वाचला, तो सुद्धा एक वेस्ट आहे, तो सुद्धा कमी होतो. आणि आपली जी काम करायची पद्धत आहे त्याची इफिशियन्सी वाढते. इफिशियन्सी म्हणजे काय? तर आपली जी काम करायची जी गुणवत्ता आहे किंवा जे किती आपण लवकर काम करू शकतो ते पण वाढतं. त्यानंतर आपल्याकडे जी जागा आहे त्याचं सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. ओके. म्हणजे आपल्याकडे जर जागा कदाचित जी जास्तीची जागा असेल, जी उरली असेल जागा वस्तूंनी ठेवल्यामुळे, त्या जागेचा उपयोग करून आपण बाकीच्या वस्तूही त्याच्यामध्ये नवीन नवीन माल आणून किंवा नवीन नवीन गोष्टी ऍड करून आपण अजून प्रॉफिट किंवा सेल वाढवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मेंटेनन्स जे असतं आपल्याकडचं, मेंटेनन्स इझी होतं. आता काही वस्तूंना मेंटेनन्सची गरज असते, काही आपल्याकडे इक्विपमेंट किंवा काही आपल्याकडे मशीन्स असतील तर त्यांचं मेंटेनन्स सुद्धा इझी होऊन आपलं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आपल्याकडे ब्रेकडाऊन्स नाही होणार, म्हणजे कुठल्याही पद्धतीने ती मशीन बंद पडणार नाही, आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आपल्याकडची सेफ्टी इम्प्रूव्ह होते. आता सेफ्टी इम्प्रूव्ह होते म्हणजे काही वस्तू जर आपण केमिकल इंडस्ट्री आहे किंवा एक मेडिकल शॉप्स आहेत किंवा क्रॉकरी आहे, काही समजा आपले दुकानांमध्ये काही ज्या वस्तू असतात, जे मेटल इंडस्ट्री, आता आपण वर्कशॉप्स मध्ये बघितलं तर तिथे जे काही आपल्याला वस्तू लागून आपल्याला इजा होऊ शकते कोणालाही, ती इजा कमी होऊन आपलं सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट तयार होतं. वर्किंग एन्व्हायरमेंट म्हणजे आपली सेफ जागा तयार होते, ज्याच्यामुळे आपली सुरक्षा वाढते आणि आपल्याला कुठल्याही पद्धतीने इजा होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे 5S इम्पॉर्टंट. आणि मेन आपल्या लोकांना तिथे काम करायला मजा येते, जसं की आपल्याला घरी आल्यावर छान वाटतं पाहायला सगळीकडे जर व्यवस्थित असेल घर, तर त्याच पद्धतीने आपल्या व्यापार करायच्या जागी सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच काम करायला चांगली मजा येते आणि छान वाटतं. आणि त्याच्यामुळे ते वर्क स्पेस सुद्धा चांगला ठेवायला मदत होते आणि आपली जी काम करायची पद्धत आहे त्याची जी गुणवत्ता आहे ती वाढते. तर हे काही बेनिफिट्स आहेत 5S मुळे होणारे आपल्याला.
आता काही उदाहरण आहेत. आता पुढच्या ज्या काही एक 3-4 स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सोपे उदाहरण दाखवलेले आहेत फोटोमधून. तुम्हाला समजेल मी काय म्हणजे आपल्याला 5S कुठून सुरुवात होते. आता 5S हे आपल्या घरापासून आपण सुरुवात करू शकतो. ठीक आहे. जसं की आपण घरामध्ये किचन ट्रॉलीज बनवतो. आता किचन ट्रॉलीज आपण का बनवतो? किचन ट्रॉलीज जर तुम्ही म्हणाल तर किचन ट्रॉलीज या आपण किचन ओट्याच्या खालीच बनवतो. तुम्ही जर बघाल तर ते फक्त बॉक्सेस आहेत ते आपण कुठेही बनवू शकतो, पण आपण ते किचन ओट्याच्या खाली बनवतो. त्याच्यामुळे काय होतं आपलं ऍक्सेसिबिलिटी सोपी जाते. त्यानंतर वेगवेगळ्या साईजच्या भांड्यांसाठी वेगवेगळ्या किचन ट्रॉलीज मध्ये बास्केट दिलेले असतात. त्याच्यामुळे आपले साईजेस वेगवेगळे झाल्यामुळे आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही जास्त. ठीक आहे. काही डब्यांसाठीचे साईजेस वेगळे, काही चमचे ठेवायला बास्केट्स वेगळ्या. तर अशा पद्धतीने किचन ट्रॉलीज डिझाईन केलेले असतात. तर त्याचा त्याचा फायदा काय? तर तो काही नाही फक्त ते 5S हा एकच प्रकार आहे ज्याच्यातून हे सगळं तयार झालेलं आहे. तर आपल्याला किचन मधली वस्तू व्यवस्थित ठेवणे, त्या पाहिजे तेव्हा भेटणे, जास्त वेळ न घालवता. कारण जेवण बनवताना जर आपल्याला वेळ लागत असेल तर सगळ्यांची चिडचिड होणार. त्याच्यामध्ये कोणालाच फायदा नाही होणार. तर जर आपल्याला ते जर वाचवायचं असेल तर नक्कीच किचन ट्रॉली हा एक चांगला पर्याय आहे 5S साठी. आता ते किचन ट्रॉली सोडून द्या. आपल्याकडे साधे जर समजा रॅक्स आहेत. आपण जे जुन्या काळात आपण भिंतींमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 5S करू शकता. तुम्ही जे तुमच्याकडे डब्बे ठेवलेले आहेत त्या डब्यांवर सुद्धा साधे स्टिकर जर लावले तुम्ही, कोणीही असेल, कदाचित ते स्टिकर एवढे भडक का तर या फोटो मधल्या प्रमाणे नाही, पण एक साधे स्टिकर जरी तुम्ही लावले किंवा आजकाल डब्यांमध्ये नाव असलेले डब्बे येतात, तर ते नाव असलेले डब्बे जर आपण ठेवले किंवा आपण ट्रान्सपरंट बरण्या ठेवल्या आणि त्याच्यावर काही छोटे नावं टाकून ठेवले, तर कोणीही आलं तर त्याला त्या बरण्या सापडणं सोपं जाईल आणि काम करायला खूप सोपं जाईल. आपल्याला सुद्धा स्वतःला शोधायला खूप सोपं जाईल. किंवा साध्या आता तुम्ही चमच्यांचे जे आपण ड्रॉवर्स बघितले, ड्रॉवर्स मध्ये सुद्धा चमचे कसे व्यवस्थित ठेवले जातात, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ऑर्गनायझर ठेवू शकतो त्या ड्रॉवर मध्ये आणि त्याच्यामुळे चमच्यांना आणि काट्यांना त्यानंतर त्या नाईफ्सला किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याकडे जे वेगवेगळ्या पद्धतीचे चमचे असतात, पळई किंवा कढई यांच्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर असू शकतात आणि त्याच्यामुळे ते सापडायला खूप सोपं जातं. तर हे एक आपल्या घरामध्ये आपण करू शकतो, सोपा साधा उपाय. त्यानंतर तुम्ही जर बघाल आता हे टेलरिंग शॉप आहे आपल्याकडे. टेलरिंग शॉप मध्ये आपण जसं ठेवतो वेगवेगळ्या वस्तू आपण अशा पसरलेल्या असतात. तुम्ही जर कधी बघितलं तर कपडा इकडे तिकडे पडलेला असतो किंवा बॉबिन रील्स त्याच्या मशीन आणि तिथे तो काम चालू असतं. काही चूक आहे का? काही चूक नाही, काही हरकत नाही. जर काम व्यवस्थित होत असेल तर काही हरकत नाही. पण त्याच्यात आपण एक गोष्ट करू शकतो. आपण त्यात जर गोष्टींना एक जागा करून दिली आणि त्याच ठिकाणी त्या वस्तू ठेवल्या तर सापडणं सोपं जाईल. आपल्याला लागणारा वेळ जास्त जाणार नाही आणि दिसायला ती नेटकी जागा दिसेल. तर तुम्ही एक साधं उदाहरण म्हणून बिफोर आणि आफ्टर मी दाखवलेलं आहे, कसं असू शकतं. ठीक आहे. आता ऑफिसेसमध्ये सुद्धा आपण फाईल्स नुसत्या मांडून ठेवलेल्या असतात. कोणती फाईल कोणती आहे ते त्या फाईलवर लिहिलेलं असतं, मान्य. पण जर तुम्ही त्या फाईलला व्यवस्थित एक कलर कोड देऊन, आता तुम्ही जर या फोटोमध्ये बघाल तर इथे बघा कलर कोडिंग दिलेली आहे. या कलर कोडिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठीच्या समजा वेगवेगळ्या फाईल आहेत, वेगवेगळ्या कस्टमरच्या वेगवेगळ्या फाईल आहेत. असे जर काही आपण त्याच्यामध्ये कलर कोडिंग केलं तर आपल्याला त्या सापडणं आणि ठेवणं सुद्धा सोपं जाऊ शकतं. तर असं आपण करू शकतो. त्यानंतर तुमच्याकडे काय जर इन्फॉर्मेशन सेंटर आहे म्हणजे की तुम्ही एखाद्या ऑफिसेसमध्ये कॉमन एरियाज असतात की ज्या ठिकाणी आपण सगळेजण येऊन काही ना काही नोटीस बोर्ड असतात. त्या नोटीस बोर्डला सुद्धा जर तुम्ही व्यवस्थितपणे लावलं, त्याच्या खाली एरिया मार्क केले तर तुम्हाला ते सुद्धा दिसायला छान दिसू शकतं. त्यानंतर हॉस्पिटल्स. आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही हा जो फोटो आहे हा पर्टिक्युलरली जपान मधल्या हॉस्पिटलचा फोटो आहे. तुम्ही जर याच्यात बघाल तर याच्यात प्रत्येक ड्रॉवर मध्ये छोटा ड्रॉवर एरिया केलेला आहे. त्या एरियामध्ये त्यांनी त्या जो मेडिसिन आहे त्याला ठेवायसाठीची जागा केलेली आहे आणि त्याच्यावर त्याचे लेबल लावलेले. तर या पद्धतीने त्यांनी तिथे 5S हॉस्पिटलमध्ये सुद्धा लावले. तर हॉस्पिटलमध्ये लावणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण तिथे प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. तर त्याच्यामुळे जर वस्तू एखादं इंजेक्शन शोधायला जर वेळ लागणार असेल तर त्याच्यामुळे कोणाच्या जीवावर सुद्धा ते बेतू शकतं. त्याच्यासाठी तो धोका होऊ शकतो. तर त्याच्यासाठी जर आपण व्यवस्थित जागा केली हॉस्पिटलमध्ये सुद्धा तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो आणि ह्याच्यामुळे होणारे वेस्टेजेस सुद्धा थांबू शकतात. कदाचित काही वेळेस आपण जर शोध करताना जर दुसऱ्या 2 इंजेक्शन पडून जर ते फुटून नुकसानच आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. वर्कशॉप्समध्ये तर मी तुम्हाला काल दाखवले होते फोटो की तुम्ही व्यवस्थित टूल्स ठेवले, व्यवस्थित त्याला लागणारे बोल्ट्स, नट्स वगैरेंना व्यवस्थित एक जागा करून दिली आणि एक वर्क टेबल व्यवस्थित ठेवला. तर काम करणाऱ्याला आणि आपल्याला काम करायला सुद्धा खूप सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. आता मेडिकल शॉप्स. तुम्ही जर बघाल तर आपण नॉर्मली मेडिकल शॉप्स आपल्याकडे
या पद्धतीने ठेवलेले असतात. म्हणजे एक ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये सगळे मेडिसिन्स आपण ठेवलेले असतात. पण आजकालचे जे नवीन फार्मसी आल्यात, जसं की तुम्ही बघितलं असेल अपोलो फार्मसी. अपोलो फार्मसीमध्ये जर तुम्ही कधी गेला तर एक तर पूर्ण फार्मसी मध्ये पूर्ण असे रॅक्स आणि त्याच्यामध्ये जे ड्रॉवर्स आहेत किंवा त्याच्यामध्ये पहिले तर त्यांनी छोटे छोटे बीन्स असतात, त्या बीन्सवर नाव असतात, त्याच्यात असलेल्या मेडिसिनचं क्वांटिटी असते, एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट्स पण तिथे लिहिली असतात आणि ह्या प्रत्येक बीनची जी लिंक आहे ना, याला एक पर्टिक्युलर नंबर दिलेला असतो. तो नंबर त्यांच्याकडे असलेल्या स्टॉक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असतात, त्या सॉफ्टवेअरची लिंक असतो. त्यामुळे त्यांना ते ऑटोमॅटिक कळत असतं की किती विकल्या गेल्या आणि किती आहेत आपल्याकडे. तो स्टॉक सुद्धा त्यांना कळत असतो ऑन द टाइम आणि दिसायला सुद्धा छान दिसतं, सापडायला सुद्धा लवकर सापडतं. आणि हे जर तुम्ही बघाल तर हे तर कस्टमर एरिया आहे. आता हा कस्टमर एरिया असलेला मेडिकल शॉप आहे, ज्याच्यामध्ये काय कस्टमर स्वतः जाऊन काही मेडिसिन्स किंवा काही जे प्रॉडक्ट्स आहेत जे डायरेक्ट टू सेल आहेत, ज्याला कदाचित प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, तर अशा वस्तू सुद्धा त्यांनी मांडून ठेवलेल्या आहेत आणि ज्या इझिली घेऊन कस्टमर जाऊ शकतो. तर कस्टमर एक्सपिरियन्स एरिया आपण असं म्हणू. तर मेडिकल शॉप सुद्धा चेंज झालेले आहेत आता 5S चा इम्प्लिमेंट करून. ठीक आहे. आता काही क्लॉथ शॉप्स आहेत. आता क्लॉथ शॉप्स मध्ये काय होतं की समजा आपण असे मांडून ठेवले तर काय हरकत आहे का? काही प्रॉब्लेम नाही. बिझनेस होत असेल तर काही हरकत नाही. पण तुम्ही तेच जर आजकालचे दुसरे क्लॉथ शॉप पाहिले जे मॉल्समध्ये असतात, त्यांच्याकडे प्रत्येक रंगाच्या शर्ट्स, प्रत्येक साईजचे शर्ट्स वेगवेगळे व्यवस्थित मांडून ठेवलेले असतात. एक तर तो एरिया दिसायला चांगला दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ते सापडायला, कस्टमरला स्वतःला घ्यायला सोपं जातं. त्याच्यामुळे क्लॉथ शॉप्समध्ये आपण असं करू शकतो. त्या व्यतिरिक्त वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला आधी जसं दाखवलं सर, टूल्सला ठेवायला एक पर्टिक्युलर जागा करून त्याला एक व्यवस्थित, आता तुम्ही बघाल तर तुम्ही हे बघा इथे इथे जो एक साधा त्यांनी एक वुडन प्लेट लावली आणि त्याच्यावर होल्स बनवले, ज्याच्यामुळे तुम्हाला टूल्स इथे उभे करून ठेवायला सोपं. त्यानंतर तुम्ही त्याच्या साईज प्रमाणे तिथे हुक्स लावून ठेवले, जिथे तुम्ही साईज प्रमाणे टूल्स लावले ते सापडायला खूप सोपं जातं. तुम्ही जर एखाद्या सांगितलं त्याच्या खाली तुम्ही नंबर वगैरे लिहिले, 17-18चा पाना, 16-17चा पाना किंवा काही तुम्हाला जे वाटत असेल, स्क्रूड्रायव्हर, प्लायर, त्यानंतर तुम्ही थ्रेडिंगचं जर हे असेल, गेज असेल, तर ते सगळं जर लिहून ठेवलं तर कोणालाही तुम्ही सांगितलं तर तो लगेच तुम्हाला आणून देऊ शकेल आणि वर्कशॉपमध्ये सुद्धा ते दिसायला पण चांगलं दिसेल. आता इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस शॉप आधी कसं होतं आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस शॉप सुद्धा अशा पद्धतीने आपण पाहत असाल तर भरपूर टीव्ही पडलेले आहेत, भरपूर आणि इथेच कुठतरी काम चालू आहे, कुठतरी हे ठेवलेली आहे. पण आजकाल तुम्ही जर Xiaomi किंवा रेडमीच्या जर सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जर गेलात तर तुम्हाला हे चालणारं काम दिसतच नाही. तो फ्रंट डेस्क वाला जो माणूस असतो त्याच्या मागे ते काम चालू असतं आणि समोर फक्त कस्टमर कडून माहिती घेतली जाते आणि ती मध्ये पास ऑन केली जाते. तर ही सुद्धा चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे. तर हा चार्ट मी तुम्हाला वाचून नाही दाखवणार. तुम्हाला मी जेव्हा आता प्रेझेंटेशन पाठवेल त्यावेळेस तुम्हाला ते समजेलच की वेगवेगळ्या ठिकाणी, आता इथे जर बघाल तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण 5S कसं लावू शकतो त्याची माहिती इथे दिलेली आहे, जी तुम्हाला उपयोगाला येऊ शकते. तर हा चार्ट मी तुम्हाला पाठवून देईन. ठीक आहे. आता याच्यातून होणारे आपल्याला प्रॉफिट कसे तयार होतात, तर प्रॉफिट अर्थात एकतर आपल्याला जास्त वेळ एखादी गोष्ट शोधावी लागली नाही, त्याच्यामुळे आपण कस्टमर लॉस नाही करणार, म्हणजे आपला प्रॉफिट होणार. वस्तू व्यवस्थित शाईन करून क्लीन ठेवलेली जागा आहे, एकदम साफसफाई केलेली आहे, व्यवस्थित साफसफाई चालू आहे, म्हणजे कस्टमरचा फुटफॉल वाढणार, कस्टमर जास्तीत जास्त तुमच्याकडे येणार आणि तुमचा प्रॉफिट होणार. तुम्ही कुठल्याही टाईपचं एक्सपायरी झालेले प्रोडक्ट्स नाही ठेवणार किंवा तुमचं डिफेक्टिव्ह प्रोडक्ट नाही होणार, म्हणजे प्रोडक्ट वेस्टेज झालं त्याच्यातून सेव्हिंग होणार. तुमच्याकडे जागा वाचली त्याच्यामुळे तुमचं स्पेस सेव्हिंग होणार, त्याच्यामध्ये तुम्ही नवीन प्रोडक्ट आणले तर तुमचा परत फायदा होणार. तुमच्यावर असलेला कस्टमरचा कॉन्फिडन्स, काही वेळेस तुम्ही जर शोबाजी केली, आता काही ठिकाणी शोबाजीमुळेच सेल होतो, तर शोबाजी करावीच लागते. आपल्याला चांगलं दिसलं तर डेफिनेटली आपल्याकडे कस्टमरचा कॉन्फिडन्स जास्त असणार. त्याच्यामुळे तुम्ही कस्टमरला जर जो आपला कॉन्फिडन्स आहे तो वाढल्यामुळे कस्टमर तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात येतील आणि वर्क सॅटिस्फॅक्शन, स्वतःला जे मिळणार वर्क सॅटिस्फॅक्शन आहे ते जास्त आहे. तर हे सगळे जे हिडन प्रॉफिट्स आहेत हे फक्त एका 5S या सिस्टीममुळे आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. आता आपलं जी कोणाला काही शंका असेल 5S मध्ये, आवाज येत नाही सर, तुम्ही परत एकदा जॉईन कराल का? कारण देवराम यांचा मेसेज आला, देवरामजी तुमचा आवाज येत नाही म्हणून. बाकी कोणाला अशी समस्या आहे का आवाज येत नाही? नाही सर, योग्य आवाज आहे. हा ठीक आहे. आणि काही प्रश्न आहेत का 5S मध्ये? ठीक आहे. धन्यवाद सर. ठीक आहे, आपण पुढे जाऊया मग आता.
दुसरा जे बिझनेस सिस्टीम 2 आहे, जी आपण दुसरी सिस्टम यामध्ये आज शिकणार आहोत, तिचं नाव आहे लीन थिंकिंग किंवा लीन मॅनेजमेंट. ही सिस्टम तशी तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप जास्त फेमस आहे, खूप लोक त्याला वापरतात आणि त्याचा उपयोग घेतात. पण आता ही सिस्टम आपण आपल्या व्यापारामध्ये किंवा आपल्या दुकानामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये, छोट्या ऑफिसमध्ये, आपल्या मेडिकल शॉपमध्ये कुठेही कशी वापरू शकतो, तर त्याच्याबद्दलची माहिती आहे. आणि याच्यामध्ये मेन आपण शिकणार आहोत की वेस्टेजेस काय असतात लीन थिंकिंग मधले, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आता लीन थिंकिंग म्हणजे काय, तर लीन थिंकिंग म्हणजे किंवा लीन मॅनेजमेंट म्हणजे की आपण जे करणारं काम आहे ते काम इतक्या व्यवस्थितपणे ऑर्गनाईज करायचं म्हणजे इतक्या व्यवस्थितपणे त्याला प्लॅन करायचं, इतक्या व्यवस्थितपणे ते करायचं की जो आपण कस्टमरला जो बेनिफिट देणार किंवा कस्टमरला जे आपण सर्व्हिस देणार आहे, तो कस्टमर त्याबद्दल वा म्हटलं पाहिजे. वा म्हणजे काय, एकदम छान, डिलाईट, त्याला आपण कस्टमर डिलाईट म्हणतो. ओके. आणि आपले वेस्टेजेस कमी करताना आपले जे वेस्टेजेस असतात वेगवेगळे ते कमी करत करत ही सर्व्हिस आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर जी कोण आता वेस्ट म्हणजे काय, तर लीन थिंकिंग मध्ये जे वेस्ट असतं, जी गोष्टीसाठी तुम्हाला कस्टमर पेमेंट करत नाही, वस्तूच्या किमती व्यतिरिक्त, ज्या कोणत्याही सर्व्हिससाठी, प्रॉडक्टसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी, जी गोष्टीसाठी कस्टमर तुम्हाला पैसे देत नाही, त्या सगळ्या गोष्टी वेस्ट आहेत लीन मॅनेजमेंट प्रमाणे. ठीक. तर कुठलीही गोष्ट, आता त्याच्यात 8 टाईपचे वेस्ट आहेत. जे नॉर्मली सांगितले ते 8 टाईपचे वेस्ट आहेत. तर ते आपण 8 टाईपचे वेस्ट बघणार आहोत. आता या फोटोमध्ये मी मुद्दामून हा जो फोटो लावला, हा चित्त्याचा फोटो लावला. आता चित्ताच का? तुम्ही चित्ता बघाल तर चित्ता हा काही सिंहा एवढा दणकट किंवा इतका प्राणी हे नसतो. तो शक्तिवान म्हणता येणार नाही आपल्याला त्याला. तो एकदम बारीक, आणि लीन म्हणजे बारीक, किंवा आपण त्याला आता जर एकदम शब्दशः अर्थ घेतला तर दुबळा किंवा एकदम चपळ. तर असा असा प्राणी. आणि चित्ता हा सगळ्यात चपळ आहे. तर चित्ता चपळ का आहे, कारण की तो बारीक आहे आणि तो सगळ्यात जगातला फास्ट पळणारा प्राणी आहे. जर आपलाही धंदा किंवा आपलाही बिझनेस असाच जर पुढे चालवायचा असेल, तर आपल्याला सुद्धा चपळ राहून म्हणजे एकदम स्लो राहून चालणार नाही, तर आपल्याला चपळ व्हावं लागेल. तर ते चपळ कसं होता येईल, आपल्याला जे अनवॉन्टेड, ज्या आपल्याला नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला करूनच आपण चपळ होऊ शकतो. तर त्या ज्या वेस्ट्स आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, त्या वेस्ट्स कशा कमी करायच्या हे आपण आता बघूया पुढच्या स्लाइड्स मध्ये. तर टोटल लीन मॅनेजमेंट मध्ये टोटल 8 टाईपच्या वेस्ट आहेत. ठीक आहे. तर या 8 टाईपच्या वेस्ट ज्या आहेत त्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असेल तर त्याला आपण डाऊन टाइम म्हणतो. ठीक आहे. डाऊन टाइम, DOWNTIME. ठीक आहे. डाऊन टाइम म्हणजे काय, डाऊन टाइमचा जर तुम्ही अर्थ काढला तर जो वेळ वाया जातो, काम न करता वाया गेलेला वेळ म्हणजे डाऊन टाइम. आपण जर त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर म्हणजे ज्याच्यामुळे ज्याच्यात आपलं एखादी मशीन जर बंद पडली आणि ती मशीन चालू व्हायला जर काही अजून 1-2 तास गेले असतील, तर तो 2 तासाचा वेळ जो वाया गेला, तो म्हणजे डाऊन टाइम. ठीक आहे. तर ह्या 2 तास, आता हे हा हा हाच अर्थ आहे वेस्टेजेसचा. तर डी म्हणजे काय, डी म्हणजे डिफेक्ट्स. कोणत्याही सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट मध्ये असणारे डिफेक्ट्स म्हणजे डी. ओ म्हणजे काय, ओव्हर प्रोडक्शन. आपल्या केसमध्ये आपण म्हणू ओव्हर स्टॉक, आपल्याकडे असणारा जास्तीचा स्टॉक. वेटिंग, कुठल्याही गोष्टीसाठी लागणारा वेळ, तो आहे वेटिंग. उगाच आपण म्हणजे टाइमपास करतो, तो आहे वेटिंग. तो जो आहे तो तो सुद्धा एक वेस्ट आहे. त्यानंतर नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. नॉन युटिलाइज्ड टॅलेंट म्हणजे काय, आपल्याकडे लोक आहेत पण आपण त्यांचा उपयोग व्यवस्थितपणे करू शकत नसतो, त्याला नॉन युटिलाइज्ड टॅलेंट म्हणतात. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एखादी वस्तू किंवा सर्व्हिसेस साठी करावी लागणारी वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. ती पण एक वेस्ट आहे. गरजेपेक्षा जास्त जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करावं लागत असेल तर त्याला आपण वेस्ट म्हणतो, ती एक वेस्ट आहे. त्यानंतर आहे इन्व्हेंटरी म्हणजे नथिंग, आपल्याकडे असलेला स्टॉक, ती आहे इन्व्हेंटरी. त्यानंतर मोशन म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारी हालचाल, इकडून तिकडे जाऊन जर ती गोष्ट करावी लागत असेल, भरपूर जागी जाऊन जर करावी लागत असेल, त्याला तो आहे मोशन. ती सुद्धा एक वेस्ट आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या वेस्ट सांगतोय बरं का. ह्या सगळ्या 8 टाईपच्या वेस्ट आहेत. आणि एक्सेस प्रोसेसिंग किंवा ओव्हर प्रोसेसिंग म्हणजे एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त प्रोसेस करणं किंवा जास्त तिच्यावर काम करणं म्हणजेच ओव्हर प्रोसेसिंग, ही सुद्धा एक वेस्ट आहे. ठीक आहे.
आता आपण पहिल्या 4 वेस्ट आज बघणार आहोत आणि दुसरे 4 वेस्ट उद्या बघूया. पहिले 4 मध्ये पहिले तर डिफेक्ट्स, ओव्हर प्रोडक्शन, वेटिंग आणि नॉन युटिलाइज टॅलेंट्स हे 4 वेस्ट आपण आज बघणार. तर त्यातली पहिली वेस्ट जी आहे ती डिफेक्ट्स. डिफेक्ट्स म्हणजे काय? डिफेक्ट्स म्हणजे जर एखाद्या आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये एखादा कुठलाही प्रॉब्लेम असेल, फ्लॉ असेल, जो करताना झाला असेल, काम करताना झाला असेल किंवा कस्टमर ज्याच्यामुळे खुश नाहीये, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन सारखा तो नाहीये किंवा त्याच्या क्वालिटी प्रमाणे तो नाहीये, त्याला कमी क्वालिटीचे वस्तू मिळत असेल किंवा तो आपल्याला रिटर्न आणून देईल, ते सगळे ते डिफेक्ट्स मध्ये येतात. तर जो परत आलेला माल असतो त्याला एकतर आपल्याला रिप्लेस करून द्यावा लागतो किंवा त्याला रिवर्क करून वापरायला द्यावा लागतो. तर ह्याच्यामुळे होणारा जो वेस्ट आहे तो म्हणजे डिफेक्ट हा वेस्ट आहे. याच्यामुळे होणारे लॉसेस कोणकोणते आपले? आपल्याला एकतर ऍडिशनल कॉस्ट लागणार, आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीचे वेळ द्यावा लागणार, त्याला जास्त कदाचित आपल्याला रिपेअर करण्यासाठी लागणार पैसा द्यावा लागणार, मॅनपॉवर एखादी एक्स्ट्रा मॅनपॉवर किंवा दुसऱ्याकडे पाठवून ती वस्तू नीट रिपेअर करून घेऊन कस्टमरला द्यावी लागणार. तर ते त्यानंतर डिलेज म्हणजे की जो वेळ वाया गेला तो वेळ, आणि काही वेळेस सेफ्टीचे इश्यूज पण असू शकतात की रिपेअर केलेली वस्तू सुद्धा नीट चालत नसेल किंवा कस्टमरकडे जर ती वस्तू नीट चालली नाही म्हणून जर काही सेफ्टी इश्यू क्रिएट झाले असतील तर ते सुद्धा डिफेक्ट्सच्या वेस्ट मध्ये येतात. ठीक आहे. आता वेस्ट जी डिफेक्ट वेस्ट आहे त्याचे कारण काय आहेत आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम काय आहेत हे पण आपण बघितलं पाहिजे. आता मेन कारण काय आहेत? तर एक तर माल फंक्शन म्हणजे जी वस्तू आपण कस्टमरला दिलेली आहे ती जर व्यवस्थित काम करत नसेल त्याच्या गरजेप्रमाणे, तर हे एक कारण डिफेक्ट ह्या वेस्ट मध्ये येणार. ते कस्टमर तुम्हाला परत आणून देणार ती वस्तू. आपल्याकडे जे क्वालिटी कंट्रोलची प्रोसेस आहे म्हणजे चेक करायची प्रोसेस आहे, किंवा आपण जे लोकांना सांगितलं की तुम्ही असं चेक केलं पाहिजे किंवा काय काय बघितलं पाहिजे, किंवा आपण माल घेताना आपण बघून न घेतला माल एखादा, हा, किंवा लेबल जे लावलेले आहेत, हा, ती लेबल जर व्यवस्थित लावलेले नाहीत, त्या वस्तूवर जे लेबल असायला पाहिजे ते वस्तूवरचं लेबल व्यवस्थित नसेल तर ते सुद्धा डिफेक्ट. म्हणजे आता एक साधं उदाहरण म्हणजे आपण एखाद्या हार्डवेअर शॉपमध्ये गेलो आणि तिथे आपण खिळा त्यांना मागितले, कस्टमरने मागितलं की मला तुम्ही 2 इंचाचे खिळे द्या, आणि आपण त्यांना आपण ते जे बीन ठेवलेले ज्याच्यामध्ये आपण खिळे साठवलेले ते खिळे कदाचित तिथे आपण 2चं लेबल 2चं लावलंय पण ठेवले खिळे 2.5चे. आता जेव्हा आपण व्यापार करत असतो त्यावेळेस असं जरुरी नाही की आपण प्रत्येक वेळी ते खिळे पाहून देणार. चुकीने आपण काय होतो, नजर चुकीने त्याला 2.5चे खिळे देतो, किंवा त्याने 2.5चे मागितले आणि आपण त्याला 2चे खिळे देतो. कस्टमर काय म्हणणार? कस्टमर घेऊन जाईल आणि परत आणून देईल, सर तुम्ही आम्हाला चुकीचे खिळे दिले, तुम्ही आम्हाला बदलून द्या. म्हणजे आपला त्यावेळेसचा वेळ गेला, कस्टमर सुद्धा खुश नाही झाला कारण कस्टमरला जाऊन परत यावं लागलं, कस्टमर तुम्हाला तुमच्याकडे परत येणार नाही. तर हे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे रॉंग लेबल हे सुद्धा एक त्यातला इश्यू असू शकतो. त्यानंतर कस्टमरला जे पाहिजे ते जर आपल्याला नीट कळत नसेल आणि आपण त्याला जर दुसरीच वस्तू देत असो, तो सुद्धा डिफेक्ट मध्ये येतो, मिसअंडरस्टँडिंग. ठीक आहे. त्यानंतर आपण जे कस्टमरला सांगणार आहेत किंवा कस्टमर कडून आपल्याला कस्टमरला कसं सर्व्हिस करायचं याबद्दलची जी माहिती आहे, ती जर माहिती आपण आपल्या लोकांना, आपल्या जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना जर नीट दिलेला नसेल आणि आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकत नसेल कस्टमरला, तो सुद्धा एक डिफेक्ट आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला ती वस्तू विकता आली नाही. शेवटी तो डिफेक्ट प्रॉडक्ट डिफेक्ट नसला तरी तो सर्व्हिस डिफेक्ट मध्ये येतो. त्यामुळे ती वस्तू विकता आली नाही आणि तो वस्तूचा सेल थांबला म्हणजे आपलं प्रॉफिट थांबलं. आणि आपल्याकडे जी स्टॉक मॅनेजमेंट आहे, आता वस्तू डॅमेज होण्याचे कारण असू शकतं. काही वेळेस आपण स्टोरेज जर नीट ठेवलं नाही, जसं की 5 years मध्ये आपण बघितलं की वस्तू नीट ठेवल्या पाहिजे. आता त्या वस्तू जर नीट ठेवल्या गेल्या नाही तर त्याच्यामुळे काही वस्तू डॅमेज होऊ शकतात, काही लिकेजेस होऊ शकतात, आणि तो जो डॅमेज होणाऱ्या वस्तू आहे त्याच्यामुळे सुद्धा आपला जो लॉस होतो तो सुद्धा डिफेक्ट मध्ये येतो. आपण जर समजा जास्तीत जास्त वस्तू बनवून ठेवल्या किंवा आपल्याकडे जास्तीचा माल पडलेला असेल, आपल्याला गरजेपेक्षा जास्त माल, आणि तो येतोच आहे माल आपल्याकडे आणून ठेवल्याच जातोय, आणि तो एकमेकावर ठेवला गेला. समजा 2 बॉक्सेस आहेत वजनदार आणि तो आपण ते एकमेकावर ठेवले, त्याच्यामुळे जो खालचा बॉक्स आहे त्याच्या वरच्या बॉक्सच्या वजनामुळे जर खालच्या बॉक्स मधल्या वस्तू जर खराब होत असतील तो सुद्धा डिफेक्ट मध्ये आला. तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित वस्तू जर मांडल्या नाही किंवा आपल्याकडे असल्यापेक्षा जास्त स्टॉक आपण आणला आणि तो व्यवस्थित ठेवला नाही तर त्यामुळे सुद्धा डिफेक्ट तयार होऊ शकतो. आता पुअर ट्रेनिंग प्रोसेस, आपण लोकांना सांगितलंच नाही की कशा वस्तू ठेवायच्या आणि त्यांनी जर त्या वस्तू नीट ठेवल्याच नाही तरी सुद्धा डिफेक्ट तयार होऊ शकतो. आता मग ह्याच्यामुळे होणारे आपल्यावरचे परिणाम काय किंवा इम्पॅक्ट काय? मेन म्हणजे कस्टमर कडून रिफंड्स आपल्याला द्यावे लागणार, कस्टमरला रिटर्न जास्त येणार, आपल्याकडे माल परत येणार,
कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन कमी होणार, कस्टमरचा तुमच्यावरचा विश्वास कमी होणार, तुम्हाला जास्तीची पैसे पे करावे लागणार. कस्टमर तुमचा कदाचित आज आलेला कस्टमर तो उद्या कस्टमर तुमच्याकडे राहणार नाही, कस्टमर रिटेन्शन कमी होऊन जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिवर्क करावं लागेल आणि तुमची मॅनपॉवर त्याच्याच मध्ये एंगेज होईल. तर हे काही इम्पॅक्ट्स आहेत की जे डिफेक्टमुळे होतात. ठीक आहे, आता आपण ते कमी कसे करू शकतो? तर डिफेक्ट किंवा कोणताही वेस्ट जी आहे ती वेस्ट आपण पूर्णपणे एलिमिनेट करू शकत नाही. ती सगळ्यात मिनिमम लेवलला आणू शकतो. म्हणजे जर समजा आपल्याकडे 10 वस्तू डिफेक्टिव्ह होत असतील तर त्यातली एखादीच वस्तू डिफेक्ट होईल यापर्यंत आपण नक्कीच आणू शकतो त्याला. तर हे मिनिमाइज करण्याचं साठी आपण काय करू शकतो? तर आपण क्वालिटी चेक्सची एक लिस्ट बनवली पाहिजे की कोणती वस्तू आपल्याकडे जर नवीन आली, आता समजा आपल्याकडे जेव्हा स्टॉकिस्ट आणून देतो माल, तर तो माल पहिल्यांदा चेक करून घेतला पाहिजे की त्याच्यामध्ये काही डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आपल्याकडे आलेले नाहीत, काही एक्सपायर्ड प्रोडक्ट आपल्याकडे आलेले नाहीत, लेबल व्यवस्थित लागलेले आहेत, त्याच्यावरचं जे वस्तूवरची किंमत आहे किंवा काही जे बॅच नंबर आहे सगळं काही जे व्यवस्थित आहे का, जी आपण मागवली होती लिस्ट त्याच लिस्ट मधल्या वस्तू आल्या की दुसरे कोणती वस्तू आलेल्या आहेत ते पण पाहिलं पाहिजे. ओके, तर हे सगळं क्वालिटी चेक लिस्ट केली पाहिजे. त्यानंतर तुमचं जर तुमच्याकडे डिफेक्ट आला, एखाद्याकडून कस्टमरकडून रिटर्न आला, तर त्याला हँडल कसं करायचं याची एक प्रोसिजर तुम्ही बनवलेली असली पाहिजे. म्हणजे असं नाहीये की रिटर्न येणारच नाही, रिटर्न येईल, कस्टमर कधी ना कधी म्हणेल, पण त्याला जर तुम्ही व्यवस्थित सांगितलं की हो सर ठीक आहे, मी तुम्हाला ती वस्तू सध्या बदलून देतो किंवा मी बघून घेतो आमच्या पॉलिसीप्रमाणे काय करता येईल आणि तुम्हाला मी त्याचा योग्य ते सोल्युशन प्रोव्हाइड करतो. हे जर तुम्ही करू शकले, त्याचं एक तुम्ही डिफेक्टचं स्टँडर्ड सोल्युशन, वर्क स्टँडर्ड बनवा आणि ते ठेवा. आपल्या आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला सुद्धा ते सांगा की तुम्हाला असंच फॉलो करायचं आहे. कस्टमर कडून काही इनपुट फॉर्म्स किंवा फीडबॅक फॉर्म्स जर तुम्ही भरून घेतले की आमच्या वस्तूची क्वालिटीमध्ये तुम्हाला काही दोष वाटला का, तुम्ही मागच्या वेळेस पण आले होते, काही प्रॉब्लेम वाटला का, तुमच्याकडे काही डिफेक्टिव्ह पीस आले का, किंवा काही त्यांचं जे सर्व्हिसचं मधलं सोल्युशन आहे, आता सर्व्हिसमध्ये किंवा प्रोडक्टमध्ये कुठेही जर त्यांना कुठला दोष असेल तर त्यांच्याकडून फीडबॅक फॉर्म भरून घ्या, त्याचा उपयोग नक्की घ्या. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, आपल्या टीमला नेहमी अवेअरनेस द्या, ट्रेनिंग देत राहा की डिफेक्ट कमी कसं करता येईल, प्रोडक्टमध्ये डॅमेजेस कमी कसे करता येतील, तर यावर नक्की लक्ष द्या. तर हे काही त्यावरचे आपल्याकडचे सोल्युशन्स आहेत. आता हे बघा, डिफेक्ट्स मध्ये आपण बघू शकतो की जसं की काही भाजीपाला आहे, आता भाजीपाल्यांमध्ये पण काही आपल्याकडे खराब झालेली भाजी आहे, ती खराब झालेली भाजी वेगळी नाही केली तर त्या भाजीमुळे बाकीच्या भाज्या सुद्धा खराब होऊ शकतात. आता कस्टमरने तुम्हाला सांगितलं नाही मला लाईट ब्ल्यू शेड पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये डार्क ब्ल्यू शेड दिला, तुम्हाला कस्टमर काय म्हणेल, नाही परत एकदा तुम्ही मला रंग देऊन द्या, तो सुद्धा एक डिफेक्ट झाला, तो तुम्हाला परत सर्व्हिस करायला लागेल. हे झालं रिवर्क. आपल्याला गरजेपेक्षा आपण जास्त प्रिंटिंग करून ठेवल्या कॉपीज, तो सुद्धा डिफेक्ट झाला. त्यानंतर लिकेजेस, आता हे तर सगळ्यात डेंजरस लिकेज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे जो एलपीजीचा स्टॉक आहे, एलपीजीचा डीलर आहे, त्यांच्याकडे जे एलपीजीचे सिलेंडर ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलंही सिलेंडर जर लिकेज होत असेल तर त्यामुळे होणारा अपघात हा सगळ्यात मोठा असू शकतो. तर त्यामुळे त्याला त्याच्या ठिकाणी तर लिकेजेस, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट असणं शक्यच नाही, असूच शकत नाही, तर त्याच्यासाठी त्याला त्याच्या प्रोसिजर्स बनवाव्या लागतील. तर हे काही त्यातले उदाहरण आहेत. दुसरी जी वेस्ट आहे आपल्याकडे ती आहे ओव्हर प्रोडक्शन किंवा ओव्हर स्टॉक म्हणूया आपण आपल्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये त्याला आपण ओव्हर स्टॉक म्हणूया. की ज्या वेळेस ओव्हर स्टॉक किंवा ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय, तर ज्या वेळेस आपल्याला गरजेपेक्षा जास्त वस्तू आपल्याकडे बनवल्या जातात किंवा आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे होणारी वेस्ट आहे किंवा जो आपल्याला नुकसान आहे ते नुकसान म्हणजे ओव्हर प्रोडक्शन किंवा ओव्हर स्टॉकचं नुकसान. ठीक आहे, एखाद्या वस्तूवर जर करायचं काम हे कामापेक्षा जास्त आपण काम केलं, म्हणजे जी गरजेपेक्षा जास्त काम केलं, तर जे काही हे आहे त्याला आपण ओव्हर प्रोसेस मध्ये टाकू किंवा ओव्हर प्रोडक्शन मध्ये टाकू. ओव्हर प्रोडक्शन ही सगळ्यात मोठी वेस्ट आहे लीन मॅनेजमेंट, लीन थिंकिंग मधली. ती कशामुळे, कारण की ओव्हर प्रोडक्शन जर तुम्ही केलं तर ओव्हर प्रोडक्शनमुळे ज्या पुढच्या होणाऱ्या वेस्ट आहेत, जसं की वेटिंग आहे, तुमच्याकडे जी इन्व्हेंटरी किंवा स्टॉक आहे, तुम्हाला लागणारी ओव्हर प्रोसेसिंग आहे किंवा डिफेक्ट्स आहेत, हे सगळे वाढू शकतात. तर त्याच्यामुळे ओव्हर प्रोडक्शन ही सगळ्यात मोठी वेस्ट आहे. आता ह्याच्यामुळे होणारी लॉसेस कोणकोणते, तर लॉसेस आहेत, एक तर आपल्याकडे असणारी जागा वेस्ट होते, आपल्याकडे असणारी जागा जातं, तुम्हाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तुम्हाला येऊन कोणी सांगितलं की अरे हा माल स्वस्तात मिळतो, तुम्ही ठेवून घ्या, तर तुम्ही ठेवून घेतला तर त्याचं काय होईल, तुमची ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट जाईल, तुमच्यावर सेलिंगचं ओव्हरबर्डन येईल. तुम्ही समजा आज 10 वस्तू विकायच्या होत्या पण तुमच्याकडे जर 15 वस्तू असतील तर तुम्हाला त्या 15 वस्तू विकायच्या आहेत,
तर तुमचा ओव्हरबर्डन येईल. आणि जर या वस्तू एकमेकावर ठेवल्यामुळे काही दिवसांनी ह्या ज्या वस्तू एक्सपायर होणाऱ्या ज्या काही पेरिशिबल गुड्स असतील, खराब होणारे वस्तू असतील, तर त्या सुद्धा त्याच्यामुळे आपलं प्रोडक्ट डॅमेजमुळे वेस्टेज किंवा लॉसेस होऊ शकतात. ठीक आहे. आता याचे परत आपण बघूया की कारण आणि याचे परिणाम काय. तर कारण जसं की आपण व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं नाही की आपल्याला काय कोणती वस्तू पाहिजे कोणती नको, हे जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं नाही तर आपल्याकडे ओव्हर प्रोडक्शन होणार किंवा ओव्हर स्टॉक होणार. आपल्याकडे स्टॉक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर नसेल किंवा आपल्याकडे काही आपण त्याचा स्टॉकचा रेकॉर्ड ठेवत नसतो, तर आपल्याकडे नक्की ओव्हर प्रोडक्शन किंवा ओव्हर स्टॉक होणार. आपण इमोशनल डिसिजन घेतो. इमोशनल डिसिजन म्हणजे की कोणीतरी आपल्याला सांगितलं की ही वस्तूवर चांगली ऑफर आहे, आपण ती वस्तू ठेवून घेतली. आपल्याला वाटलं की मार्केटमध्ये खूप चांगलं ही वस्तू विकल्या जाते म्हणून आपण जास्त मागवून घेतली, तरी पण आपल्याला त्याचं बर्डन येणार. आणि कदाचित मार्केटचं जे इमोशन चेंज झालं, म्हणजे एक वस्तू आज विकल्या जाते पण ती वस्तू उद्या विकल्या जात नाहीये, त्या वस्तूचा आपण म्हणतो ना फॅड निघून गेला, तर त्या वस्तूच पण आपल्याकडे पडून राहणार, ते पण ओव्हरस्टॉक झाला, मग विकायचं परत बर्डन येणार. आणि फ्लक्च्युएशन रेट मधले जर फ्लक्च्युएशन असतील तरी सुद्धा वस्तू पडून राहतात. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे होणारे परिणाम काय काय आहेत आपल्यावर. परिणाम मेन म्हणजे आपल्याकडे स्टॉक जास्तीचा झाला, आपल्याकडे डॅमेजेस वाढले, आपला जे वर्किंग कॅपिटल आहे किंवा गुंतवणूक जी आहे, फिरती गुंतवणूक म्हणजे जी आपण व्यापारासाठी वापरतो रोजच्या व्यापारासाठी, ती गुंतवणूक आपली कमी होणार, आपल्याकडे तो पैसे उरणार नाही. आपल्या स्वतःचा मोरल डाऊन होतो, स्वतःचे जे विश्वास असतो तो थोडा कमी होतो की यार कसं होईल आपलं, कसं विक्री होईल ते वगैरे. आणि आपल्या कस्टमरला आपण वाट पाहत बसतो, कस्टमर आला पाहिजे म्हणून. हे काही त्यातले इम्पॅक्ट्स आहेत. तर याचे सोल्युशन काय, तुम्ही हे कमी कसं करू शकता. तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कसा स्टॉक आहे ते एकदा चेक करा. तुम्ही स्टॉक अननेसेसरी मागवू नका, कुठलेही इमोशनल डिसिजन्स घेऊ नका. मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करा आणि तेव्हाच वस्तूंची ऑर्डर करा किंवा त्याच वस्तू मागवा ज्या कमीत कमी ह्याच्यामध्ये विकल्या जातील. आता शॉर्ट बॅचेस करायच्या, म्हणजे जास्त तुम्ही जर समजा 20 वस्तू मागवत असाल तर तुम्ही 10च वस्तू मागवा. 10 वस्तू विका, परत 10 वस्तूंचे पैसे आल्यानंतर लगेच पुन्हा 10 वस्तू मागवा. त्याचा वेळ एक बघून घ्या, किती वेळ लागतो ती वस्तू यायला, आणि त्याप्रमाणे ऑर्डरिंग करा. तर तुमच्या वस्तूंची लागणारी जी ऑर्डरिंग आहे तिचा अभ्यास करून ती वस्तू आणा आणि ठेवा आणि तेवढीच विका. गरजेपेक्षा जास्त वस्तू आणून ठेवू नका आणि विकू नका. तर ही जी फोटोमध्ये तुम्ही बघाल तर ह्याला पुश आणि पुल सिस्टम म्हणतो आपण. तर पुल सिस्टम म्हणजे डिमांड सिस्टम, की ज्याच्यामध्ये कस्टमर तुमच्याकडून वस्तूंसाठी वाट पाहतोय, कस्टमर तुमच्याकडून वस्तू ओढून नेतोय विकत घेऊन अर्थातच, तर त्याला पुल सिस्टम म्हणतात. ठीक आहे. तर हे झालं ओव्हर प्रोडक्शन. आता तिसरा जो वेस्टचा प्रकार आहे लीन मध्ये, तो आहे वेटिंग. कुठल्याही गोष्टीसाठी कोणालाही जर वाट पाहावी लागत असेल, तुमच्या एम्प्लॉईजला, तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या कस्टमरला, कोणालाही जर वाट पाहावी लागत असेल तर ती जी वेस्ट आहे त्याच्यामुळे होणारा जो लॉस आहे त्याला आपण वेटिंग हा वेस्ट म्हणतो. ठीक आहे. समजा आपले जर काही प्रोसेस, आता तुम्ही हॉटेलमध्ये बघाल तर आपण कधी डिश ऑर्डर केली आणि जर ती डिश यायला खूप जास्त वेळ लागत असेल तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की कस्टमर निघून जाईल, तो म्हणेल मला तुमची ऑर्डर नको. साधं पाणी आणून द्यायला जर आपल्याला वेळ लागत असेल, का तर पाणी भरलेलंच नाहीये किंवा आपल्याकडे ती बॉटलच अवेलेबल नाहीये, तर त्यामुळे लागणारा जो कस्टमरचा लॉस आहे, कस्टमर निघून जात असेल तर तो जो लॉस आहे त्याला आपण वेटिंग या वेस्ट मध्ये टाकतो. ठीक आहे. जर ही वेस्ट आपण काढून टाकली तर ह्याच्यामुळे फायदा काय होऊ शकतो. एक तर आहे आपली प्रोसेसेस स्ट्रीमलाईन होऊ शकतात, व्यवस्थित आपल्या प्रोसेसेस जर झाल्या तर वेटिंग टाइम कमी होऊ शकतो. कस्टमरला जो मिळणारा जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू म्हणजे काय की कस्टमरला मिळणारा जो फायदा आहे तो चांगला आणि व्यवस्थित लवकर मिळू शकतो. त्यानंतर तुमची स्वतःची कॉम्पिटिटिव्हनेस जी मार्केटमधली आहे ती वाढू शकते, की बाबा ह्याच्याकडे जे काम आहे ते लवकर होतं, याच्याकडे वस्तू लवकर मिळते, याच्याकडे सर्व्हिसेस लवकर मिळतात, याच्याकडे प्रोडक्ट लवकर मिळतात, सांगितलं तेव्हा मिळतात. असं लवकर म्हणण्यापेक्षा आपण म्हणून सांगितलं तेव्हा, जेव्हा मी कमिट करेल त्यावेळेस तुम्हाला मिळतं. तर ही जी गोष्ट आहे ही तुमची कॉम्पिटिटिव्हनेस वाढवते आणि तुमचं प्रॉफिट जे आहे ते वाढतं, कारण की जास्तीत जास्त कस्टमर तुमच्याकडे येणार आणि तुमच्याकडे ओव्हरस्टॉक होत नाही. जर तुम्ही आता वेटिंग कमी करण्यासाठी जीआयटी ही जी प्रोसेस आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत. जीआयटी म्हणजे जस्ट इन टाइम, जेव्हा पाहिजे तेव्हाच मागवा, त्याला म्हणतात जस्ट इन टाइम. ठीक आहे. तर वेटिंग. त्यानंतर ह्याचे आता याचे कारण काय काय, कारण परत तेच आहेत की जसं की आपण प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं नाही, आपल्याला स्टॉक किती पाहिजे तो आपण जर व्यवस्थित प्लॅन केला नाही. आता ओव्हरस्टॉक, तुम्ही ओव्हरस्टॉक म्हणाल तर ओव्हरस्टॉक ह्याच्या एकदम उलट आहे. तुम्ही जर प्लॅनिंग तिथे व्यवस्थित केलं नाही तरी पण ओव्हरस्टॉक होऊ शकतो, आणि इथे तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही तरी पण वेटिंग होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. तुमचा जो प्रोसेस फ्लो असतो, म्हणजे एका नंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, जे काही तुम्हाला प्रोसेस तुमच्याकडे करायचे आहे समजा,
त्या प्रोसेसचा जर फ्लो व्यवस्थित नसेल तरी सुद्धा तुमच्याकडे वेटिंग हा प्रॉब्लेम येतो. तुम्ही तुमच्या स्टाफला व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं नसेल तरी सुद्धा वेटिंग होणार. तुम्हाला जर एक कस्टमर आलेला आहे आणि तुम्हाला त्यांनी एखादी वस्तू मागितली आणि ती वस्तू जर आपण वेळेवर देऊ शकत नसू, त्याच्यामुळे प्रोडक्ट सर्चला वेळ लागत असेल, तर होणारा जो वेळेचा अपव्यय तो सुद्धा वेटिंगमुळे कस्टमर जाऊ शकतो. आणि तुमच्याकडे जर समजा कमी मॅन पॉवर असेल रिक्वायरमेंट पेक्षा तरी सुद्धा वेटिंग होऊ शकतं. तर हे काही डिफेक्ट्स आहेत, त्याचे कॉजेस आहेत. आता याच्यामुळे होणारे परिणाम काय काय आहेत आपल्याकडे? परिणाम मेन म्हणजे कस्टमर तुम्हाला थोडासा नाराज होईल, कस्टमर निघून जाईल. त्यानंतर तुमचा प्रोडक्शनचा लॉस होईल, सेलचा लॉस होईल कशाचा. आणि जर तुमच्याकडे वेटिंग असेल आणि पुढच्या माणसाला कामच नसेल तर तुमच्याकडे जो रिकामे माणसं जास्त असतील, तुमच्याकडे मॅनपॉवरचा तो सुद्धा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर तुमची स्वतःची जी इमेज आहे मार्केटमधली ती खराब होऊ शकते. तुमचा स्वतःचा मोरल डाऊन होऊ शकतो, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि कस्टमर निघून जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर होणारे इम्पॅक्ट हे भरपूर आहे. आता तुम्ही जसं बघाल मध्ये जर मागचा माणूसच आला नाही तर पुढच्या माणसाला कामच नाही. जर आपण नीट व्यवस्थित फ्लो लावला तर कधी याचं काम संपेल त्याच वेळेस यांनी आणून दिलं पाहिजे. हे जर आपण व्यवस्थित सिस्टम लावली तर ह्यालाही काम राहील आणि यालाही काम राहील, दोघांना राहील. कस्टमर जर येऊन बसले आणि त्याला जर डिश वेळेवर मिळत नसेल तर कस्टमर निघून जाणार. तुम्ही जर बघा बिलिंग काउंटर जर व्यवस्थित लावलेले नसतील तर मॉलमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या लाईन लागतात आणि कस्टमर वेटिंगमुळे बऱ्याचदा मॉलमध्ये जाणं टाळतो. जसं की आता डीमार्ट मध्ये जर तुम्ही गेले तर सगळ्यात स्वस्त वस्तू मिळतात म्हणून तुम्ही जर बघाल तर भरपूर गर्दी असते बिलिंग काउंटरला. बिलिंग काउंटरला जवळपास अर्धा तास लागेल आणि शॉपिंगला अर्धा तास लागेल, म्हणजे 1 तास तुमचा वाया जातो. तर अशा ठिकाणी सुद्धा हा बिलिंगचा सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर तिथे सुद्धा वेटिंग, कस्टमर पुढच्या वेळेस येणार नाही. आता मग वेटिंग मध्ये तुम्ही एक बघितलं असेल, डॉमिनो सारख्या ज्या कंपन्या त्यांनी काय केलं, 30 मिनिट्स फॉर फ्री. पिझ्झा कंपनी, आम्ही तुम्हाला 30 मिनिटात पिझ्झा देऊ, नाही तर तुम्हाला फ्री मध्ये देऊ. तर त्याच्यामध्ये वेटिंग टाइम कमी, कस्टमरचा विश्वास जिंकण्यासाठी काढलेली ही ट्रिक आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी सोल्युशन काय? एक तर आपल्याकडे काहीतरी सॉफ्टवेअर असले पाहिजे की म्हणजे आपण कोणत्या एखाद्या कस्टमरला जर तुम्ही काही हे दिले, नंबर दिले की तुम्ही या वेळेस या सर तुमचं काम होईल, या वेळेस या काम होईल, किंवा तुमच्याकडचे जे तुमच्याकडचे जे स्टाफ आहे त्यांना तुम्ही व्यवस्थित सांगितलं की कुठे कोणता स्टॉक ठेवलेला आहे, किती स्टॉक आहे आपल्याकडे. तुम्ही जर कस्टमरला आलेल्याच सांगितलं की नाही सर आज हे अवेलेबल नाही, उद्या मिळवून दे. तुमच्याकडे स्टॉक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असेल, तुमच्याकडे क्यू मॅनेजमेंटचं काही मेथड असतील तर तुम्ही ते फॉलो करू शकता. आणि त्याच्यामुळे तुमचा जो वेळ लागणार आहे वेटिंगला, जो जो कोणाचाही वेळ जाणार आहे तो कमी होईल आणि सगळेच जण त्याच्यामधून फायदा घेऊ शकतात. चौथा आणि शेवटचा आजच्या दिवसातला जो आपला वेस्ट आहे तो आहे नॉन युटिलाइज टॅलेंट. नॉन युटिलाइज टॅलेंट म्हणजे काय, की तुमच्याकडे एक चांगला माणूस आहे पण तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर नाही. एक खूप छान पुस्तक आलं होतं काही दिवसांपूर्वी, HP म्हणून जी कंपनी आहे त्यांच्यामधून जे विनीत नायर म्हणून त्यांनी काढलं होतं की तुमचे एम्प्लॉई हा तुमचा पहिला फर्स्ट असला पाहिजे, कस्टमर सेकंड असला पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की कस्टमर फर्स्ट, कस्टमर इज गॉड. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. पण तुमचा एम्प्लॉई सुद्धा गॉड असला पाहिजे, तोच फर्स्ट असला पाहिजे. जर तुम्ही एम्प्लॉईला महत्व दिलं तर तो कस्टमरला महत्व दिले आणि आपोआप कस्टमर हा फर्स्ट होईल. हे या पुस्तकात तुम्ही वाचू शकता. हे पुस्तक खूप छान आहे, याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तर एम्प्लॉई फर्स्ट, कस्टमर सेकंड हा त्यातला थॉट प्रोसेस होता आणि त्याच्यामुळे HP ही कंपनी खूप वर गेली. तर आपल्याकडे असलेलं सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात कॉस्टली रिसोर्स म्हणजे जो आपल्याला लागणारा, आपल्याकडे समजा सगळ्यात महागडी वस्तू कोणती असेल तर तो आहे मॅनपॉवर, जो आपल्याकडे काम करणारा माणूस आहे तो. तर त्या माणसाची जर काळजी आपण घेतली नाही तर आपला लॉस होऊ शकतो. तर ते फार महत्वाचं आहे की त्याची स्किल सेट काय, त्याला काय येतं काय येत नाही आणि त्याप्रमाणे त्याला काम देणं हे महत्वाचं आहे. तर जर आपण ही वेस्ट कमी केली, नॉन युटिलाइज टॅलेंट ही जर वेस्ट म्हणजे की आपल्याला ज्याला जे काम द्यायचं त्याला तेच काम दिलं तर त्याचा फायदा काय होऊ शकतो, एकतर आपली मॅनपॉवर कॉस्ट कमी होऊ शकते, आपला सेल वाढू शकतो, आपलं प्रॉफिट वाढू शकतं, आपल्या ब्रँडची इमेज वाढू शकते आणि आपला वेस्टेज टाइम कमी होऊ शकतो. त्याचे कारण तेच आहेत की आपण जर काम दिलं नाही, ज्याला जे काम येतं त्याला ते काम दिलं नाही तर होणारा जो वेस्ट आहे तो. आणि जर समजा आपल्याला प्रत्येक वेळेसाठी जर येऊन माणसाला तुम्हाला विचारायचं असेल, सर मी हे करू का, सर मी हे देऊ का, हे अप्रूव्ह करू का, असं जर काही एक साधं उदाहरण म्हणजे आपल्याकडे कस्टमर आला, समजा मोबाईल घ्यायला आला आणि तो मोबाईल घेऊन निगोशिएट करत असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी येऊन तुम्ही जर एक तुमच्या काम करणाऱ्या मॅनेजरला जो लेबर आहे त्यांना सांगून ठेवलं की आपण हा मोबाईल 100 ते 150 रुपयातच देऊ शकतो, पण कस्टमर जर म्हणत असेल नाही मला हा मोबाईल 95 रुपयात पाहिजे,
तरच त्यांनी तुमच्याकडे आलं पाहिजे विचारायला. तोपर्यंत 100 ते 150च्या रेंजमध्ये असेल त्यांनी तो मोबाईल विकला पाहिजे त्याच्यासाठी तुमची अप्रूव्हल घेण्याची त्यांनी गरज नाही. तर त्या काही छोटे छोटे अप्रूव्हल्स घेण्याची गरज नसावी, एक उदाहरण म्हणून. आणि ते जर आपण करू शकलो आणि ट्रेनिंग जर व्यवस्थित देऊ शकलो तर हे काही कॉजेस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला स्किल्ड मॅनपॉवर जे आहे ते वाया जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम काय काय, जसे मी तुम्हाला आधी सांगितलं, तुमचं मोरल डाऊन होणार, तुम्हाला जो लॉस होईल, तुमच्याकडे जे एम्प्लॉई आहेत ते सोडून जातील आणि मग तुम्हाला नवीन एम्प्लॉईज घ्यावे लागतील. कारण तुम्ही जर व्यवस्थित काम ज्या माणसाला जे येतं ते जर काम देऊ शकले नाही तर नक्कीच हा सगळं त्याच्यातून होणारे नुकसान आहे. त्याच्यासाठी सोल्युशन काय काय, सोल्युशन म्हणजे की प्रत्येकाला तुम्ही एक मॉनिटरिंग सिस्टम द्या की बाबा आज तू दिवसभरात काम काय केलं आणि तुम्ही त्याच्यावरून थोडं ऑब्झर्व करा की हा माणूस त्यापेक्षा जास्त काय काय काम करू शकतो. कदाचित त्याच्यामध्ये चांगले काही दुसरे टॅलेंट असतील, त्या टॅलेंटला वाव द्या, त्याच्यातला ट्रेनिंग द्या, त्याला त्याच्यातून इम्प्रूव्ह करा आणि त्याचा फायदा घ्या स्वतः सुद्धा. तुमची ऑथॉरिटी कॉशियसली म्हणजे एकदम तुमच्याकडे जी ऑथॉरिटी ती थोड्या थोड्या प्रमाणात होईना तुमच्या मॅनेजर तुमच्या खालच्या लोकांना सुद्धा पास ऑन करा. त्याच्यामुळे तुमचं पण लोड कमी होईल आणि त्या लोकांना सुद्धा काम करण्यात जास्त मोटिवेशन मिळेल. ठीक आहे. मायक्रो मॅनेजमेंट करू नका आणि कस्टमर कडून फीडबॅक घ्या की तुम्हाला आमची सर्व्हिस कशी वाटली आणि त्याचा फायदा घ्या. आणि सजेशन बॉक्स, एम्प्लॉईचा सजेशन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामधून तुम्हाला कळेल की कोणत्या एम्प्लॉईची काय स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. तर हे काही आजचे आपले टॉपिक होते. तुम्हाला जर उरलेलं जे काही आहे ते आपण जसं की लीन मॅनेजमेंट मधले अजून 4 वेस्ट आपले राहिलेले आहेत ते आपण उद्या बघूया. आज आपण इथेच थांबू शकतो. कोणाला जर काही प्रश्न असतील तर आपण एक पुढचे 5 मिनिट घेऊया आणि थांबूया. कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो हॅलो. सर, जसं आपण हॅलो. हा, तुमचा आवाज म्यूट आहे. अनम्यूट करता का? हा हा आता आवाज येतोय? हा, येतोय येतोय, बोला ना सर. सर, अभिजित सराफ बोलतोय. सर, हा, आपण तुम्ही काल म्हणालात की जसं 5 इयर्स आपण कुठेही ऍप्लिकेबल म्हणजे कुठेही ऍप्लिकेबल आहे, तसंच सेम बरोबर. लीन मॅनेजमेंट पण आपण ऍप्लिकेबल करू शकतो का सर कुठेही? हो, नक्कीच ना. आता जर तुम्ही जर लीन मॅनेजमेंट मधले जे वेस्टेजेस पाहिल्या, जसं की आपण पाहिले होते डिफेक्ट्स, त्यानंतर हे सगळे आपण कुठेही ऍप्लिकेबल करणारेच गोष्टी आहेत. वेटिंग, एखाद्या गोष्टींसाठी लागणारा वेळ आपण कमी करू शकत असो. आपल्या कस्टमरला आता समजा सिंपल आपल्याला वडापाव विकायचा आहे आणि वडापाव मध्ये जो वडा असतो तो जर आपल्याला तळायला जास्त वेळ लागत असेल किंवा त्याची जर भाजी तयार करायला वेळ लागत असेल आणि आपण काही तयार करून ठेवले आणि ते थंड होणार असतील तर ह्याला लागणारा जो वेळ आहे तो एक थोडासा कॅल्क्युलेशन केले आपल्याला रोजचा जो बिझनेस आहे त्याच्यावरून कळतं की किती लोक कस्टमर यावेळी येतात, किती कस्टमर नंतर येतात, किंवा एक वेळेप्रमाणे त्याचा एक पॅटर्न असतो. त्या पॅटर्न प्रमाणे जर आपण साधा वडापाव सुद्धा जर बनवून ठेवला आणि काही वडे बनवायचे ठेवले आणि ते कस्टमर आले आपण देऊ शकलो तर नक्कीच त्याच्यामुळे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन वाढेल, तुम्हाला लागणारा वेळ कमी होता. ह्या वेटिंग सुद्धा कमी करू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर आपल्याकडे असणारे स्किल सेट, जो आपल्याकडे मॅनपॉवर जे काही काम करणारे लोक आहेत, प्रत्येकाकडे एक वेगळं टॅलेंट आहे. आपण प्रत्येक जगामध्ये जितके लोक आहेत त्या प्रत्येकाचं एक वेगळं टॅलेंट आहे. कदाचित माझं टॅलेंट वेगळं, तुमचं वेगळं आहे, पण प्रत्येकाचा आपण त्या टॅलेंटचा उपयोग करू शकलो आणि तो बिझनेसमध्ये वापर करू शकलो तर नक्कीच त्याचा सुद्धा फायदा होतो. फक्त ते ओळखण्याची गरज आहे की कोणाजवळ काय टॅलेंट आहे. तर ते त्याचा फायदा आपण कोणत्याही बिझनेसमध्ये घेऊ शकतो. ऑफिस असो, वर्कशॉप असो, शॉप असो साधं, किंवा घर असो, कुठेही आपण त्याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. चौथं जे टॅलेंट आपण बघितलं ओव्हरस्टॉक. ओव्हरस्टॉक आपण वस्तू आपण आता आपल्याकडे कसं होतं, कधी कधी स्टॉकिस्ट कडून कोणी त्यांची जे हे असतात सेलर असतात, त्यांचे जे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते येऊन सांगतात की सर आज ही ऑफर चालू आहे, 10 वर 2 वस्तू फ्री आहेत, तुम्ही प्लीज तुमच्याकडे ठेवून घ्या. जरी किंमत जास्त असेल किंवा स्टॉक असेल तरी पण आपण म्हणतो ठेवून घ्या. त्याचा पण आपल्याला लॉस होतो. ओव्हरस्टॉक करताना सुद्धा थोडं कॉशियसली विचार करायचा, इमोशनल डिसिजन्स नाही घ्यायचे. तर हे सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. आता ओव्हरस्टॉक करताना आणखी एक म्हणजे की आपल्याला कस्टमर आता ऑफिसेसमध्ये वगैरे सुद्धा जितकं काम करायचंय तेवढ्या कामापेक्षा जर जास्त काम करावं लागत, काम करत असू आपण रिक्वायरमेंट पेक्षा, ते सुद्धा ओव्हरस्टॉक आहे. काम काम सुद्धा ओव्हरस्टॉक आहे. त्यामुळे आपण
IT मध्ये आपण सॉफ्टवेअर मध्ये म्हणू शकतो की सॉफ्टवेअर मध्ये समजा एक फीचर पाहिजे आणि आपण त्याला 10 फीचर देत असो आणि त्याच्यावर आपण झगडत असो, त्याच्यावर आपण काम करतो, ते सुद्धा ओव्हर प्रोडक्शन, त्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपण लावू शकतो. मी त्याच्यासाठी तुम्हाला काही एक चार्ट देईल उद्याच्या दिवशी, जो माझ्याजवळ तयार आहे. जसं मी 5S ला सांगितलं की 5S आपण कसं लावू शकतो या ठिकाणी, तसाच चार्ट मी तुम्हाला लीन मॅनेजमेंटसाठी देईल. तो तुम्ही नक्की त्याचा तुम्ही वापर करून बघू शकता की कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने लीन मॅनेजमेंट ऍप्लिकेबल होतं. थँक्यू सर. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नाही तर मग आज आपण इथेच थांबूया. तर मी याची रेकॉर्डिंग पाठवून देईल तुम्हाला आणि प्रेझेंटेशन सुद्धा पाठवून देईल जे तुम्हाला उपयोगाला येईल. ठीक आहे. ओके सर, छान, चलो. सुंदर झालं सेशन सगळं. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.